गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? पुण्यामध्ये मस्त पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर नॉनव्हेज खायची क्रेविंग, ओ माय गॉड. मला तर आत्तापासूनच काय खाऊ काय नको असं झालंय, बिकॉज आखाड महिना सुरू झालेला आहे आणि आखाड महिन्यामध्ये आम्ही मस्त पार्टी करत असतो. चिकन, मटन, मासे आणि खेकडा तर मी विसरूनच गेले होते. तर आज मस्त पैकी आम्ही खेकडा पार्टी करायला चाललोय. मी खूप फेमस प्लेसला चालले जिथे नॉनव्हेज खूप छान मिळतं आणि ती जागा खूप जास्त फेमस आहे आणि माझी पर्सनल फेवरेट आहे. मी लास्ट टाइम गेले होते, त्या टायमिंगला माझा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि माझी छोटी बहीण जर्मनीवरून आली आहे, थोड्या दिवसांसाठी आहे ती इंडियामध्ये. सो मी मस्त तिचे आवडत्या गोष्टी तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करते आणि तिला पण माझ्यासारखे खेकडे खायला आवडतात मस्त फोडून. सो आज मी तिला घेऊन चालली आहे. आमच्या इथे नियर बाय आहे, खूप फेमस असं प्लेस आहे. मी, प्रशांत आणि श्वेता आम्ही निघालोय. तुम्हाला खेकडे खायला आवडतात का? आणि जेव्हा तुम्हाला खाऊ वाटतात त्यावेळेस तुम्ही काय करता? मार्केटमधून मस्त खेकडे विकत आणून घरी बनवता की माझ्यासारखं हॉटेलमध्ये खायला जाता? बिकॉज खेकडा बनवणं खूप डिफिकल्ट काम आहे. मला तर बाबा खेकडे बनवायला अजिबात येत नाहीत. सो मला जेव्हा पण क्रेविंग होते त्या टायमिंगला मी मस्त कोणत्या तरी फेमस रेस्टॉरंट मध्ये जाऊन खेकडा खाते. लेट आमचा प्लॅन झालेला आहे आणि खूप उशीर झालेला आहे. पोटामध्ये कावळे ओरडत आहेत आणि आम्ही निघालोय आता. थोडा थोडा पाऊस पडायला लागलेला आहे, भूक लागली आहे, लेट पण झालंय आणि विश तिथे गर्दी नसावी. बिकॉज लास्ट टाइम मी गेले होते, प्रचंड गर्दी होती, वेटिंगला थांबायला लागलं होतं आणि मला जेव्हा भूक लागते किंवा असं जेवणासाठी मला वेट करायला अजिबात नाही आवडत. असं वाटतं की हॉटेलमध्ये गेल्यावर मस्त टेबलवर बसावं, ऑर्डर प्लेस करावी आणि 2 मिनिटांमध्ये गरमागरम जेवण तुमच्या समोर यावं. बट लेट्स सी आज काय होतंय माझ्यासोबत. आपण चाललोय प्रथमेश खेकडा स्पेशल फॅमिली गार्डन रेस्टॉरंटला आणि तुम्हाला तर माहितीच असेल, हे आपल्या पुण्यातलं खडकवासल्याच्या जवळचं खूप फेमस असं रेस्टॉरंट आहे. अँड वी आर सो एक्साइटेड टू ईट क्रॅब्स. फायनली द वेट इज ओव्हर. आपण पोचलो आहे प्रथमेश स्पेशल खेकडा फॅमिली गार्डनला आणि तुम्ही गर्दी बघू शकता. सगळे नॉनव्हेज लवर्स आलेले आहेत इथे जेवण करायला आणि प्रचंड गर्दी आहे आणि मला अजिबात वेटिंगला थांबायचं नाहीये. मला खूप भूक लागली आहे. आय एम फीलिंग सो 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 हंग्री. सो लेट्स सी आता काय कुठे जुगाड होतोय का आपला. हॅलो गाईज, सो आपण आलेलो आहे प्रथमेश खेकडा स्पेशल हॉटेलला आणि तुम्ही बघू शकता आपण प्रथमेश हॉटेलला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकता. प्रचंड गर्दी आहे आणि सगळे लोक मस्त जेवतायत. ते काही लोक जेवणाची वाट बघत आहेत, काही लोक इथे वेटिंगला थांबलेले आहेत. खूप जास्त गर्दी होती पण आम्हाला टेबल मिळालेला आहे. आता आपण छान छान ऑर्डर प्लेस करूया. सूट मध्ये ओके आणि चिकन सूप करा. फिश मध्ये ओके फिश करा, मीडियम स्पायसी करा आणि चिकन फ्राय करा. अच्छा ओके. ओके मग एक स्पेशल आणि चिकन आणि जास्त स्पायसी नका करू, मीडियम स्पायसी करा. एवढा फेमस आणि फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये आलोय, सो त्यांचा काहीतरी असं फेमस फॅन्सी आयटम ऑर्डर करूयात आपण. मॉकटेल मध्ये काय फेमस आहे आपल्याकडे? मध्ये ग्रीन ऍपल मिळते आणि ओके, मी बऱ्यापैकी मॉकटेल्स वगैरे ट्राय करत नाही, पण स्वतःसाठी आपण घेऊया. स्वतः काय घ्यायचं? जे मोस्ट सेलिंग ग्रीन ऍपल मिळते.
लिची लेमन. लीची लेमनेड का? ही पण चिकन सूप आहे ना. खूप जास्त थंडी वाजतीये. मी लिटरली असं शिवर करतेय. खूप पाऊस पडतोय आणि आपण असं प्रॉपर हिलवर बसलोय. सो पूर्ण थंडगार हवा सुटली आहे आणि गरमागरम सूप. सो चलो एन्जॉय करूया. यांचं किचन ग्राउंड फ्लोअरला आहे आणि आम्ही फर्स्ट फ्लोअरला बसलेलो आहे आणि असला वास येतोय की माझ्या पोटामध्ये अशी कावळे ओढत आहेत की मला आता कंट्रोल होत नाहीये. बिकॉज खूप उशीर झालाय. डिनर टाइम झालेला आहे आणि एवढा छान वास येतोय की असं ताट फुटले. गरमागरम क्रॅब सूप आलेला आहे आणि सो गुड. खूप दिसतोय. छान दिसतोय. एका साईडला गरमागरम खेकड्याची सूप आहे आणि दुसऱ्या साईडला मोहितो आहे. आता ते पण टेम्पटिंग दिसतंय. हे पण मला छान दिसतंय. सो आता कोणतं खाऊ कळत नाहीये. बट खेकडा रस्ता खूप फेमस आहे आणि खूप टेम्पटिंग दिसतंय आणि आपण श्वेतासाठी मस्त चिकन सूपच झुंजणी मागवलेलं आहे आणि मी आता मला कंट्रोल होत नाहीये. मी आता टेस्ट करतेय. खूप टेस्टी आहे. तोंडाला मला पाणी सुटलंय. आता मला वेट होत नाहीये. तर चला खूप छान आहे. लाईक गाईज मी अजिबात कधी मोजिटो ट्राय करत नाही. कधी घेत पण नाही. मला आवडत पण नाही. बट दिस इज समथिंग सो युनिक टेस्टी आणि खूप छान लागतं. म्हणजे सिरियसली सो गुड. लास्ट टाइम पण मी हेच ऑर्डर केलं. मी लास्ट टाइम आले होते त्या टाइमिंगला पण मी फिश ट्राय केले होते आणि मला ते खूप आवडलं होतं. लिटरली पुन्हा टेस्ट होते. सो आता मी सेकंड टाइम आली ती सेम डिश ट्राय करते. आता म्हणजे सेम डिश ऑर्डर केलेली आहे पण लास्ट टाइमची टेस्ट अजून माझ्या मनामध्ये आहे आणि माझ्या जिभेवर आहे. सो मी परत एकदा सेम डिश ऑर्डर केली. सो बघूया काही चेंजेस झाले का एक्झॅक्ट सेम टेस्ट असणार. सो फायनली आपला कॅब ट्राय आलेला आहे आणि टेम्पटिंग दिसतंय. आणि छान नांगे आहेत छोटे छोटे. मला मोठे नांगे हवे. मोठे मोठे नांगे पण आहेत. प्रचंड थंडी वाजतेय आणि खेकड्याचं गरम गरम सूप. ओ माय गॉड क्रेझी फिलिंग आहे. मस्त एकदम डोक्याला थंडच बसली. शिरा मस्त लूज झालं ते डोक्याचं. खूप टेस्टी. खूप जास्त टेस्टी आहे. तुम्ही नक्की एकदा तरी नक्की ट्राय करा. काही मस्त झणझणीत चिकन ऑर्डर केलंय आणि दिसायला थोडं टेम्पटिंग दिसतंय. खूप छान टेस्ट आहे. चिकन एकदम झणझणीत झालंय जसं ऍक्च्युअल मध्ये मला आवडतं अगदी तसं. आणि कोइन्सिडेंटली माझं मोठीच त्या ड्रेसला मॅच झालेला आहे. फुल प्रिंट प्रिंट क्यूट प्रिटी एस्थेटिक वाईज. छान आहे. खूप आवडलं. मन भरून खाऊन व्हिडिओ बनवून करत नाहीये. खूप छान लागतं. चिकन मला फार आवडतं. चिकन मध्ये
एकदम चमचमीत आणि जसं मला आवडतं अगदी सेम तसंच आहे. झणझणीत चिकन आहे. मला मी बोलल्याप्रमाणे मी लास्ट टाइम आले होते आणि मी रोहू फिश घेतला होता रव्यामध्ये फ्राय केलेला आणि मला त्या टायमिंगला तो खूप जास्त आवडला होता. सो आज मी आल्यानंतर सेम डिश ऑर्डर केलेली आहे आणि मी आता ट्राय करते. खूप टेस्टी आहे. लाईक सेम टेस्ट लास्ट टाइम जसं होतं अगदीच आणि खूप छान मॅरिनेट केलं याला. आजपर्यंत फ्लेवर्स मुरलेले आहेत फिशचे. मी एक ट्रू फिश लवर आहे. बघा आमच्या इकडे मासे फेमस आहेत. खूप व्हरायटीचे मासे असतात आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी बऱ्यापैकी तर सेम गोष्टी ट्राय करत असते. खूप छान टेस्ट लागते. लव्ह दिस. त्याच्या एका हातामध्ये मासे आहेत आणि दुसऱ्या हातामध्ये खेकडा फ्राय आहे आणि मला ह्या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. मला काय आवडतं मला मासेच आवडते. कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मस्त खेकडा आणि माशांवर पाव मारणार आहे मी. आणि मी तुम्हाला खरं सांगते माझं स्वतःचं हॉटेल आहे महाबळेश्वरमध्ये आणि मी खूप ठिकाणी सगळ्या गोष्टी ट्राय केलेल्या आहेत. आणि मी जेन्युअनली सांगते इथली टेस्ट सतत अप्रतिम आहे. माशांचं मॅरिनेशन जे केलंय ते अत्यंत मुरलंय आणि एक वेगळाच टेस्ट येतोय. खूप छान छान फ्लेवर माशांना खूप छान असं मॅरिनेट केलेलं आहे. पूर्ण फ्लेवर्स आतमध्ये एकदम असे गुंतलेले आहेत रुजले आहेत आणि खूप छान अशी टेस्ट आली आहे. मी तुम्हाला खरं सांगते मी एक हॉटेल ओनर आहे. माझं महाबळेश्वरमध्ये हॉटेल आहे आणि मी जेन्युअनली तुम्हाला सांगते की खरंच अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही जर कधी आला नसेल तर नक्की तुम्ही प्रथमेश खेकड्याला व्हिजिट करू शकता. इथे व्हेज नॉनव्हेज सगळे ऑप्शन आहेत. मी चिकन फिश खेकडा हे तिन्ही आयटम्स ट्राय केलेले आहेत आणि लिटरली लाजवाब आहेत हे सगळे आयटम्स. आणि मी महाबळेश्वरमध्ये राहते. माझं सापोळा गाव आहे आणि माझ्या आजोबांनी मला लहानपणापासून चिकन मटन मासे सगळ्या गोष्टी खायची सवय लावलेली आहे. त्याच्यामुळे मी ट्रू नॉनव्हेज लवर आहे. लहानपणी आमचे आजोबा हे असे मोठमोठे खेकड्यांचे नांगे चुलीमध्ये आम्हाला भाजून द्यायचे आणि आमच्या घरच्या ओट्या वरवंटावर आम्ही ते असे खेचायचो आणि त्याच्या आतमध्ये वाईट वाटत खायचो. आणि या हॉटेलला आल्यानंतर अक्षरशः माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. बिकॉज इथे पण त्यांनी खूप ताट आणि वरवंटा दिलेला आहे आणि त्याच्याने मस्त अशी एक्साइटिंग अशी मुवमेंट आहे. छान असा मस्त खेकड्याचा खरंच मला माझ्या आजोबांची आठवण आली. माझं लहानपण माझ्या डोळ्यासमोर आलं. बिकॉज पावसाळा सुरू झाला की माझ्या आजोबांना असे पोती पोती भरून खेकडे आणून द्यायची त्यांची फ्रेंड्स आणि मस्त आमच्या घरामध्ये खेकडा पार्टी असायची आणि सेम गोष्ट आज मी एक्सपिरियन्स करते. खूप छान अशी फिलिंग आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. या हॉटेलची स्पेशालिटीच आहे खेकडा क्रॅब. मला माहितीच असेल मराठीमध्ये आपण याला खेकडा बोलतो, इंग्लिशमध्ये ह्याला क्रॅब बोलतात आणि हे हॉटेल खेकड्यासाठी खूप फेमस आहे. सो आपण स्पेशल क्रॅब फ्राय मागवलेला आहे आणि खेकडा ही अशी गोष्ट आहे की तुम्ही एका हाताने अजिबात नाही खाऊ शकत. तुम्हाला दोन्ही हातांचा उपयोग करायला लागतो आणि माझे दोन्ही हात मस्त भरलेले आहेत. मी तुम्हाला सांगते मी अशी ओसीडी पर्सन आहे. मला एकदम स्वच्छता नीट नेटकीपणा आवडतो आणि माझ्यासोबतचे दोन लोक खूप व्यवस्थित खातात आणि माझे पूर्ण कपडे ठेवलेले आहेत, हात ठेवलेले आहेत आणि एन्जॉय करते. खरं आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही मनापासून करता.
आणि इथे काळ्या मसाल्यामधला खेकडा आहे आणि तुम्ही ह्या खेकड्यामधला गर बघू शकता. म्हणजे बाहेरून जसे ते मोठे दिसतात तसं आतमध्ये पण छान अशी जादू आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला काय सांगू, चिकनची टेस्ट ही खूप वेगळी आहे, फिश पण वेगळा आहे आणि क्रॅब काळ्या मसाल्यामध्ये काळ्या वाटणामध्ये बनवलेला खेकडा आहे हा. आणि मी जेन्युअनली सांगते, काबिलियत तारीफ आहे. लहानपणापासून खूप सारे खेकडे खात आले मी. पावसाळा सुरू झाला की कंपल्सरी आमच्या घरामध्ये मटणाचा माशांचा कंपल्सरी बेत असतो. त्याच्यामुळे बाहेर मी खेकडे कधीच खाल्ले नव्हते. लास्ट टाइम प्रशांत मला इथे घेऊन आला आणि मला ही जागा खूप आवडली. आणि इतकी ही गोष्ट वाटावर वाटतं मी याच्या आधी कधीच बघितलं नव्हतं. आणि ही कन्सेप्ट यांनीच मार्केटमध्ये आणली आहे आणि खूप सारे लोक यांना कॉपी करत आहेत. बिकॉज गोष्ट अशी आहे की वाय नॉट. आणि मस्तपैकी एका हाताने खेकडा धरायचा, तुम्हाला मी दाखवते. मस्त एका हाताने खेकडा धरायचा, एका हाताने वरवंट हातामध्ये घ्यायचा आणि मस्त पैकी त्याच्यावर घाव मारायची. खेकडा खाण्याची खरी मज्जा, एका हातामध्ये मस्त खेकडा पकडायचा, मोठा खेकडा, आणि एका हातामध्ये मस्त पैकी काटा पकडायचा आणि असे एकदम छान असे घाव घालायचे खेकड्यावर. आणि तुम्ही बघू शकता खेकड्याच्या आतमध्ये किती छान असा गर आहे. तुम्ही खाल्लाय का खेकडा याच्या आधी? खाल्ला नसेल नक्की try करा. आणि खूप छान अशी गोष्ट आहे. जे काही वेस्टेज असेल ते तुम्ही मस्तपैकी इथे टाकू शकता. ते बस मस्त क्लीन होईल. चिकन मालवणी करा हा भाकरी करा 3 त्याच्यानंतर इंद्रायणी राईस करायचं. ठीक आहे, इंद्रायणी शिरा येतो. आणि फक्त फक्त भाकरी आहे ना पातळ करा. ठीक आहे. सो गाईज, श्वेता फूड एन्जॉय करतीये, खेकडा खातीये. लहानपणी आमची खूप भांडणं व्हायची बिकॉज मी घरातली मोठी मुलगी असल्यामुळे माझे आजोबा माझा खूप लाड करायचे आणि जो घरामध्ये सगळ्यात मोठा नांगा असेल तो मी घ्यायचे आणि श्वेता खूप रडायची की पप्पा बाबा तुम्ही फक्त दीदीचाच लाड करता, माझा लाड करत नाही. तिलाच मोठे नांगे दिलेत आणि मग ती रडायला लागल्यानंतर मग मला तिच्यासोबत शेअर करायला लागायचं. आणि आता पण एक नांगा मोठावाला मी खाल्लेला आहे आणि एक मी तिच्यासोबत शेअर केलेला आहे. मला बोलल्याप्रमाणे तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल, स्पेशली सी फूड लवर असाल, तर इथले मासे आणि खेकडा ट्राय करायला नक्की या. मी खूप जवळून आली आहे, वारजेमध्येच राहते. माझ्यापासून जागा 15 ते 20 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. पण तुम्ही कधी फ्युचरमध्ये खडकवासला साईडला जर प्लॅन करत असाल तर या जागेला नक्की विजिट करा. बिकॉज खूप छान ॲम्बियन्स आहे, फूडची टेस्ट खूप छान आहे. फॅमिली फ्रेंड्स सगळी लोक तुम्ही इथे मस्त जेवणाचा आनंद घेऊ शकता. खूप पाऊस पडत आहे, खूप असं वारं सुटलंय त्याच्यामुळे थंडी वाजतीये आणि बऱ्यापैकी मी व्हिडिओ घेत खाल्लेला आहे. खूप भूक लागली आहे, अजून पोटामध्ये खूप सारी जागा आहे. सो मी आता फूड एन्जॉय करते. खूप मनापासून खेकडा खाल्ला होता त्यामुळे मी पूर्ण माझे हात भरले होते. त्याच्यामुळे मी मस्त आता हँडवॉश वगैरे करून आले बिकॉज मेन कोर्स टाईम. आणि मला ना बोनलेस पीस अजिबात नाही आवडत, मला हड्डी पीस आवडतात. मी त्यांना बोललं तुम्ही सेट करू नका, मी माझे चॉईसचे पीस घेते. आणि त्याची दिवाळीची गरमागरम वाफ त्या बागे. मला रस्सा जास्त नाही आवडत, पण थोडं टेस्टसाठी घेते. बट चिकन सुका इज माय फेवरेट. आणि झणझणीत शिजतं बिकॉज मागासचं चिकन चमचमीत झणझणीत आणि टेम्पटिंग होते. आणि आता तर मालवणी ऑर्डर केलेला आहे आणि ॲज युजल बेस्टच असेल स्टेल. टेस्टी. खरं सांगा, एवढं टेम्पटिंग गरम गरम झणझणीत जेवण बघून तुमचं पण तोंडाला पाणी सुटलंय ना, तरी या लवकर गरम गरम जेवण आहे. बट काल खूप छान असं घरी बनवलं काळ्या वाटाण्यामधलं
आपलं मटण खाल्लेलं आहे वाटून ते खाल्लेलं आहे. तो आज तो माझा करते. सो आज माझा फेवरेट मेनू खातो. सो नेक्स्ट तुझा फेवरेट ओके. तो छान असं टेम्पटिंग जेवण आहे आणि आता आम्ही छान छान जेवण मेन कोर्स एन्जॉय करत आहोत. श्वेता तर ह्या गोष्टी खूप मिस करत होती जर्मनीमध्ये. सो आम्ही तिला खेकडा खायला घेऊन आलोय आणि मस्त तिने खेकड्यांवर ताव मारलेला आहे. तिला पण मासे खूप आवडतात, सो तिने मासे पण एन्जॉय केलेले आहेत. आणि आता आम्ही मस्त चिकन मालवणी आणि ज्वारीची भाकरी, इथे थोडे छोटे छोटे खेकडा फ्राय राहिलेले आहेत आणि इंद्रायणी राईस माय ऑल टाइम फेवरेट. मस्त आता सगळे एन्जॉय करणार आहे. मी तर माझा जेन्युअनली फूड रिव्ह्यू दिलेला आहे. सो आता मी माझ्या नवऱ्याला विचारतीये की त्याला कसं वाटलेलं आहे जेवण, स्टार्टर्स, मेन कोर्स आणि एव्हरीथिंग अबाउट दिस प्लेस. मी खूप वर्षांपासून इथे येते, त्याच्यामुळं लास्ट टाइम पण तुला सेम टेस्ट भेटली. येस. आपण सेम टेस्ट भेटली आणि खूपच म्हणजे एकदम परफेक्ट नॉन व्हेज डेस्टिनेशन म्हणू शकतो आपण. खूप छान रन केलेलं आहे, खूप छान स्वच्छता असते, सगळ्या फॅमिलीसाठी ज्या काही गोष्टी लागतात ते सगळे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं चव, टेस्टी चमचमीत एकदम नॉनव्हेज जसं असायला पाहिजे तसं पुण्यात ठराविक ठिकाणी भेटतं. त्यातलं एक हे ठिकाण आहे, मस्त विजिट आहे. खूपच छान, सर्व्हिस पण छान आहे, सर्व्हिस फास्ट पण आहे. फास्टपासून वेटिंग असते पण थोडं टायमिंग झालं तर वेटिंग मिळून जाते सीट पण. खेकडा, भाकरी, रस्सा, इंद्रायणी राईस त्या गोष्टी मस्त म्हणजे नेहमी आम्ही ऑर्डर करतोच, फिक्स ऑर्डर असतो आमची. जरी काय नसलं तरी खेकडा, भाकरी आणि इंद्रायणी राईस घ्यायचा. खूप मस्त लागतो, डेडली कॉम्बिनेशन आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट केली पाहिजे समजा. म्हणजे काय असतं इंद्रायणी राईस, त्याच्यामध्ये गरम गरम चिकनचा रस्सा आणि मस्त असं चिकनचे पीस त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून खाण्याची जी मजा आहे, टमकवण्यामध्ये जी मजा आहे ती कसं म्हणजे सांगा बरं तुम्ही. सगळ्यात चांगला आणि सगळ्यात जास्त इंद्रायणी पिकवलं जातं पुण्यामध्ये. आणि सगळ्यात चांगला इंद्रायणी राईस हा पुण्यातल्या हॉटेलमध्येच भेटतो. सांगू शकत नाही, पुण्यातल्या हॉटेलमध्ये खूप छान ट्रिक आहेत त्यांच्याकडे, माहित नाही पण नॉनव्हेज सोबत स्पाइस. इंद्रायणी राईस लवर आहे. आम्ही कंपल्सरी कुकरमध्ये भात शिजवून खातो. प्रशांतला जिरा राईस फार आवडतो. इंद्रायणी इंद्रायणी जिरा. राईस मस्त त्याला फोडणी द्यायची. इंद्रायणी जिरा Taste लागते त्याची. बेस्ट. ॲज अ हॉटेल ओनर माझं पण महाबळेश्वरमध्ये हॉटेल आहे, तुम्हाला माहिती असेल. सो माझ्या हॉटेलला पण येऊन कस्टमरची हीच रिक्वायरमेंट असते. नॉनव्हेज जेवण असेल तर कंपल्सरी त्यांना इंद्रायणी राईस हवा असतो. आणि आमच्या घरी तर मस्त चुलीवर जेवण आम्ही देतो कस्टमरला. चुलीवरचं घरगुती पद्धतीचं जेवण आम्ही कस्टमरला सर्व करतो. सो आमच्या हॉटेलला पण गेल्या 10-15 वर्षापासूनचे कस्टमर आमच्याकडे रिपीटेडली येतात का सर्व्हिसमुळे. आणि मला या हॉटेलची सर्व्हिस खूप आवडते. सो मी पण कंटिन्यू विजिट करणार आहे या जागेला आणि तुम्ही पण नक्की विजिट करा. बिकॉज A1 क्वालिटीचं जेवण मिळतं इथे. मला खरं सांगते, माझं पोट दुखतंय बट माझं मन ठरलेलं नाहीये. सिरियसली सांगतो तुम्हाला, आय एम इन लव्ह विथ दिस प्लेस. द क्वालिटी ऑफ फूड खूप छान छान असे कॉर्नर्स आहेत इथे. ड्रिंक कॉर्नर आहे, खूप व्हरायटीजचे ड्रिंक्स आहेत इथे. तुम्ही जर ड्रिंक लवर असाल तरी सुद्धा इथे विजिट करू शकता. खूप रॅन्डमली माझी नजर पडलेली आहे आणि खूप व्हरायटीजचे ड्रिंक्स आहेत. मला याच्यापैकी बऱ्यापैकी खूप सारे ब्रँड्स माहिती आहेत बिकॉज आमच्या घरामध्ये यातले खूप सारे बॉटल्स मी बघितलेले आहेत. सो तुम्ही जर ड्रिंक वगैरे करत असाल तर तुम्ही इथे विजिट करू शकता. आणि छान आहे, फूड क्वालिटी वगैरे पण खूप मस्त आहे. तुम्ही तुमच्या ग्रुप सोबत, फॅमिली सोबत इथे येऊन एन्जॉय करू शकता, क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. ॲज अ हॉटेल ओनर ह्या गोष्टी किती इम्पॉर्टंट असतात हे मला माहिती आहे. माझ्या हॉटेलच्या कॉर्नर पण असाच सर्टिफिकेट्सने आणि फ्रेम्सने भरलेला आहे.
सो इथे पण मला सेम गोष्ट बघायला मिळालेली आहे आणि बऱ्यापैकी खूप सिमिलर गोष्टी बघायला मिळाल्या आहेत मला इथे आणि खूप क्रेझी एक्सपिरियन्स होता आणि लवकरच परत येण्याचा प्रयत्न करू. चॉकलेट पान आहे, स्पेशल मसाला पान आहे, मगई चॉकलेट पान आहे, पिस्ता पान आहे, स्पेशल राम प्यारी ज्युसी पान आहे, मलई पान आहे. लास्ट टाइम मी स्पेशल मसाला पान खाल्लं होतं आणि खूप खूप छान होतं. आता माझं पोट भरलेलं आहे आणि खूप लेट झालेला आहे, सो मी हे मुखवास स्किप केलेला आहे. समेश खेकडा स्पेशल आहे, यांची ही एकमेव ब्रांच आहे जी खडकवासल्याच्या पुढे आहे. सो नक्की विजिट करू शकता. आता खूप लेट झालेला आहे, सगळे कस्टमर्स गेलेले आहेत. मगाशी आम्ही इथे आलेलो तेव्हा प्रचंड गर्दी होती. आता बऱ्यापैकी 12 वाजलेले आहेत, सो सगळे लोक गेलेले आहेत आणि आपण पण निघूयात.